निवडणुकीच्या रणसंग्रामास आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. अगदी सगळ्यांनी वाजत गाजत मिरवणुका काढत आपले उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. मात्र यातील किती उमेदवार खरे आणि किती उमेदवार खोटे याचा फैसला 4 नोव्हेंबरला होईल. 4 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्या दिवशी किती बंडोबा थंडोबा होतील हे आपल्याला दिसते. खरं तर ज्यांना तिकीट मिळालेलं नाही, पक्षाने ज्यांच्यावर खरोखर अन्याय केलेला आहे, त्यांनी बंडखोरी करून अर्ज भरला तर समजू शकतो. मात्र ज्यांचा मतदारसंघाशी काही संबंध नाही, ज्यांचं मतदारसंघामध्ये काही काम नाही, असे उमेदवार फक्त सेटलमेंट करण्यासाठी उभे राहतात, उभे राहण्याचं आव आणतात, दबाव तंत्र वापरतात आणि नंतर सेटलमेंट करून अर्ज मागे घेतात. त्यांचा उद्देशच काहीतरी मिळवणं, साध्य करून घेणं हाच असतो. आणि असे बदमाश हे अनेकांना फसवतात. म्हणजे त्यांचे जे समर्थक असतात, त्यांच्याबरोबर अर्ज भरायला जाणारे, घोषणा देणारे, मिरवणुकीत नाचणारे, हे सगळेच्या सगळे तोंड घशी पडतात. खरं तर ही सगळी पिळावळ ही मंद भक्तांची असते. पण त्यांनी आपल्या नेत्यांना ओळखायला हवं की आपला नेता हा काय लायकीचा आहे, हा नक्की शेवटपर्यंत टिकेल का, याचं कसलंही अनुमान न काढता ते त्याच्याबरोबर सहभागी होतात. आणि शेवटी अर्ज भरणारा हा सेटलमेंट करतो, अर्ज मागे घेतो. काही बदमाश लोकांचा राजकारण हा धंदा झालाय. फुल थपा देऊन लोक जमा करायचे, त्यांच्यावर 1 रुपया खर्च करायचा आणि निवडणुकीमध्ये सेटलमेंट करून 10 रुपये हे मिळवायचे. हा त्यांचा धंदा आहे आणि त्याच्यासाठीच ते राजकारण करतात. म्हणजे पैसा हेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे आणि पैशाच्या पुढे त्यांना कुणाचीही काही किंमत वाटत नाही. त्यामुळे ते सहज त्यांच्या समर्थकांना विकून मोकळे होतात. आता 4 तारखेला आपल्याला कळेल की किती उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत, ते का मागे घेतलेत, त्यांना काय आश्वासनं दिली गेलीत, त्यांनी काय पदरात पाडून घेतलंय, कितीमध्ये ते विकले गेलेत, हे आपल्याला त्या दिवशी कळेल. आणि त्याच दिवशी अर्ज भरणाऱ्याची आपल्याला लायकीही कळेल, कारण ते विकले गेलेले असतील, काहीतरी पदरात त्यांनी पाडून घेतलेलं असेल. अशा बदमाश लोकांना आपण खरं तर वेळीच ओळखायला हवं. पुन्हा कधीही त्यांना आपल्या दारात उभं करायला त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे, ते आले नाही पाहिजे. आणि म्हणूनच अशी जी लोक आपल्या नजरेत येतील 4 नोव्हेंबरला, त्यांना धडा हा अवश्य शिकवला गेला पाहिजे, तर ते सुधारतील. तर ते आपली विक्री करतात, स्वतःचा स्वार्थ खादून घेतात आणि आपल्याला वाऱ्यावर सोडतात. आता जे उमेदवार अपक्ष आहेत ते जे शेवटपर्यंत टिकतील, म्हणजे अर्ज भरल्यानंतर शेवटच्या दिवसापर्यंत निवडणुकीमध्ये राहतील, कारण काही बदमाश असे असतात की शेवटच्या दिवशीही अर्ज काढून पाठिंबा जाहीर करतात. त्यावेळेस ते डिक्लेअर करतात की मी काही निवडणूक लढत नाही आहेत, माझा पाठिंबा ह्या उमेदवाराला आहे. तर ही जी पद्धत आहे ब्लॅकमेलिंगची, ही जर थांबवायची असेल तर हे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या विरोधात त्यांनी अर्ज काढून घेतल्यानंतर प्रचार यंत्र हे ताकदीने राबवलं पाहिजे. आणि ते कसे लुटारू आहेत, ते कसे बदमाश आहेत, हे लोकांना सांगितलं पाहिजे. म्हणजे खरं तर या लोकांनी आधी अर्ज भरायला जायला नको होतं, आणि एकदा का अर्ज भरला तर तो मागे घ्यायला त्यांनी नको पाहिजे होता. मात्र ते अर्ज मागे घेतात आणि स्वतःची घरं भरून घेतात. ह्या अशा स्वार्थी लोकांना आपण आता ओळखायला शिकलं पाहिजे. हे जे कोणी सेटलमेंट करून अर्ज मागे घेतील त्यांना वेळीच मतदारांनी योग्य तो धडा शिकवला पाहिजे. प्रत्येक निवडणुकीमध्ये हे जे काही आव आणतात, तो आव आणणं ते बंद करतील. कारण बरेचसे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते आम्ही एवढ्या जागा लढवणार, तेवढ्या जागा लढवणार, आधी निवडणुकीच्या आधी वाता मारतात आणि शेवटी मात्र त्यांचा कुठलाच उमेदवार नसतो. मग हे उमेदवार अर्ज भरल्यानंतरही माघार का घेतात हा मोठा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, सेटलमेंट. हे लोक सेटलमेंट करतात आणि त्यांच्या समर्थकांना तोंडघाशी पाडतात.